नाम घ्या रे नाम घ्या रे नाम घ्या नाम घ्या रे नाम घ्या रे नाम घ्या रे घोगडी वाल्याच हो त्या मेंढरवाल्याच बाळू माझं हो माझ्या बाळू स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम विश्वाची देवता बुद्धी देवता गणपती बाप्पा गजानन विद्येची देवता ही शारदा माता या महाराष्ट्राचा अर्धदैवत आई तुळजाभवानी नीलगिरी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हा शिवरायांचा वैचारिक वसा ज्याने पुढे चालवला तो जगतचा महाराष्ट्र आहे ते शाहू फुले आणि आंबेडकर हा महाराष्ट्र म्हटलं तर संतांची भूमी या संतांच्या भूमीत संत बाळूमामा या हिंदुस्थानमध्ये आगळा विचार करून आपली होळकरशाही स्थापन केली या होळकरशाहीचे संस्थापक बोरले भाग मल्हारराव होळकर या हिंदुस्थानामध्ये पहिल्यांदा आपल्या स्वातंत्र्याची पिढी आणि विचारांची पिढी पेटवली चक्रवर्ती यशवंतराव होळकर अवघ्या विश्वामध्ये पुण्यश्लोक ही पदवी केवळ एका महिलेला मिळाली ती माझी धर्मयोगिनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणांची नतमस्तक होत माझे गावचे ग्रामदैवत आई नवलाई देवी आई विठलाई देवी यांनी देवलोकर लांजाचा धनी केदारली सवाटा जोगादर्शी या मुंबईची मुंबादेवी आणि नटेश्वर जागेमालक रंगदेवता सर्वांना नमस्कार करून मूळ नारी बाबूरांगणे घराण्यातील युवाशंकर नारायणराव बाब्या राजाराम पवन विशाल गणेश भिकाजी रंगराव प्रभाकर यांचा शिष्य विशाल विकास कांबळे सह संतोष कोल्हापुरे शाखा जय हनुमान नाथ मंडळ पन्हाळी कोटवाडी यांचं समेट गेली 15 अधिक वर्ष जो माझ्यासोबत सावलीसारखा राहिला तो माझा संदेश होते अतुल इंदकर ही ऊर्जा मला अतुल दादा अजित दादा चव्हाण बेंजोला अमोल नागेशकर आणि ऑक्टोपाईला रोहित ढिके आणि साऊंडला मला राजवता पड्यात सर्वांना मला समजा घेऊन कार्यक्रमात सुरुवात करतो जय महाराज आज लय मजा येणार आहे पण माझी शक्तीवाली काय अशी प्रेमळ एवढी प्रेमात झाले पण तरी पण नवऱ्या पाहिजे कळ काढायला जावी आणि नवऱ्यात कळ काढणार अशी कळ काढा हवी की सांच्याला जवान भेटणार या दोन्ही काय दिलं बारीमी करणार शक्ती तुला जर पंढरी असेल शक्ती तुला जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची माझी विठ्ठल माऊली रुक्माई माऊली जय माता सेवा संघ अरे पोरी शिक्या माराया तू मारतो बाजूला जय माता सेवा संघ सणगर बनगरवाडी तालुका खेड एकदा वरती घाट माथ्यावरती एखाद्या कड्यात मी जाऊन आलो माझे मित्र कैलासवासी अंकुश झोरे यांच्या कार्याला मी गेलो आणि वरती संगरवाडीत जाण्याचा योग आला संतोष ढांकणमुळे आणि एवढं सुंदर ठिकाण आमचं जसं लांजला माचाळ
त्यासारखं एकदम असं वाटतं की इतर कुठेतरी जागा घेऊन एकत्रित राहावं असं सड्यावर असलेला धनगरवाडा एवढा वरती डोंगरावर राहून जो वैचारिक वारसा या वाडवडिलांनी या संस्थापकांनी करून घेतला आणि आमचं हे मंडळ तयार झालंय. हा हॉल केवढा शाळेचा गॅदरिंग असत असत याच्यातून बाबा काय आयोजकांना पैसे मिळणार आणि काय त्यांचा फायदा होणार त्यांचं त्यांना माहिती द्यावा लागणार आणि तरी पण ही डेअरिंग करतात. मी तुम्हाला नतमस्तक करतो. जर काय चुकलं आपलं असेल तर क्षमा करा आणि माझ्या या पुण्याच्या पवित्र साजाकडून जय मल्हार सेवा संघ खेड संघ धनगरवाडी यांना मी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आता काय माहिती आहे गमत ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळं माझं काही पाहुणे नाव कोणाची त्याच्यामुळे आय माय सॉरी कोणाचं नाव घे नाही सगळ्यांना मानाचा जन्मला. तर पण काही शाहीर मंडळी आहेत त्या शाहीरांचं नाव घेणं गरजेचं आहे. शाहीर संतोष घाणक तुरेवाला घाण्या वाघ आपला घाणक शाहीर दुर्वा शेलार आहेत बॉडी बिल्डर. माझे मित्र अविनाश तांबे आहेत अतुल कदम आहेत. माझे वस्ताद बंधू माझे गुरुबंधू संतोष कोल्हापे आहेत. संतोष शिंदे गोवा कोल्हापूरचे आहेत. त्या शाखा नसते काय शाखा नसते वा. तर शिवाजी कोकरे गोवा शाहीर प्रमोद भूमे वस्ताद पावले आमचे त्यांच्यासोबत खूप भाऱ्या होतात. पत्रकार राजेश शिबे आहेत. शाहीर गणेश शिंदे आहेत. शशी गोळकर मला पाठीराखा कायम एकही बारी चुकत नाही. अध्यक्ष या मंडळाचे कृष्णाजी जानकर दीपक जानकर सर्व जानकर कोणाचं नाव घेऊ एक कोणतरी असायचा रुसायचा एक कोणतरी हसायचा. तर आणि आता माझी राहिली चमचमती वा माझी शक्तीवाली वा एक टिशक्या गळ्या मारतो गळ्यावर सगळं. तर साहिब संदीप जोशी तुम्हाला मानाचा जयमाला. अरे देवा आपली संजय जोशी सॉरी संदीप मोरे बाबा मानाचा जयमाला याच्यावर काय बोलू नका तुम्ही. राजे मल्हारराव रणांगणाचे सिंह यांचं कसं बाकी कधी ऐकलेली नाही. आपल्या समाजात कार्यक्रम असला की लगेच यांचं मग हिंदू दैवत म्हणण्यात आमची राजमाता दिसत मल्हारराव दिसतील आणि बोलून काय बोलले अहिल्यानगरला माझा जन्म झाला सॉरी अहमदनगरला जन्म झाला म्हणतात. हे बरोबर तर सगळं त्यांना हे नाही माहिती की अहमदनगर या जिल्ह्याचं नाव आता अहिल्यानगर आहे. आणि नाव आलो अहमदनगर गोवा आयसोलेशन केलेल्या परांडे कृष्णा एक जो असंच करायचं आपल्याला. तुम्ही गंमत बघा गंमत राजे मल्हारराव रणांगणाचे सिंह माता अहिल्या ज्ञानाची मूर्ती. राजे मल्हारराव रणांगणाचे सिंह माता अहिल्या न्यायाची मूर्ती. मल्हाररावांनी पाजले वैरांना पाणी संस्काराने मातेची गाजली जगी कीर्ती जगी कीर्ती जगी कीर्ती.
आज माझ्या या ठिकाणी मुंबई मंडळाचं मातृसंस्थेचं आज ब्रीदपूजन शिवाचं आणि आदिमाईचं होतं, त्या ठिकाणी जाऊन आलो आणि आज 2 शिष्य सागरीत करून आलेला आणि त्या ब्रीदावर गेल्यानंतर असं आमचे संतोष धारशे सरचिटणीस ते म्हणाले की शक्ती तुला किती बदल आहे, म्हणजे ही माया आदिमाया स्त्रीची बाजू मांडणार, आम्ही आत्मारामाची ब्रह्माची शिवाची बाजू मांडणार आणि ह्या आमच्या आदिमाईने एखादा भाग ठेवावा, तो भाग पुढचा आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करावा, आम्ही तिथं भाग ठेवला तो त्यांनी सोडवायचा, म्हणजे ज्ञानाचा हा शक्तिधर होता. आणि आता शक्तिधर कुठे गेला, कमराच्या खाली 2 अवयव त्याच्यावर बोलायचं, तुझ्या बायकोचा लपडा, तुझ्या आईशीचं ह्या आणि म्याव शिव्या जा, शक्तिधर कुठे गेला. आणि नंतर आमच्या पब्लिकला बंद तू माझ्या वाटायला लागली. याच्यात काही मोठी गोष्ट नाही हो, एखाद्याच्या बायकोची इज्जत करणे, एखाद्याची आईची इज्जत करणे, यात मोठी गोष्ट आलीच काय, शिवाय द्यायचं. पण अभ्यास करून त्या चालीवर विषय घेऊन त्याचा विषय बोलून आपण विषय टाकणे आणि त्याने बोलवणे, हा जो भेद आहे हा शक्तीचा. आणि हळूहळू येतो, सुरुवात करतोय स्तंभाला. लहानपणापासून हो लहानपणापासून तुझ्या पुढं बसून शब्दात लक्षात ठेवा. हो लहानपणापासून तुझ्या पुढं बसून देवा केली मी उपासना, शिवा तुझ्या पुढं, मार्तंडा तुझ्या पुढं, ज्योतिबा तुझ्या पुढं, वाळूमामा तुझ्या पुढं, माझी ही याचना. Yeah.
विषय सुचवणं असो, विभाग सुचवणं असो, असे अनेक मंडळी आहेत आणि त्याच्यापैकी माझा पाठीराखा शिवाजी कोकरे देखील आहे आणि त्यांचा चिरंजीव अगत्य शिवाजी कोकरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे संतोष धडक यांची कन्या त्रिशा या लेकीला माझ्याकडून शुभेच्छा 100 रुपयाचं पारितोषिक. आणि प्रदीप मांडवकर तुमचा चहाला वेळ मिळाला तर लंबोदरा या विनंती. धन्यवाद. आणि गोल्डन इंडिया फॅसिलिटी मॅनेजमेंटचे शशी गोळकर पाहुणे माझे एकही बारीकीने चुकवले नाही. मी त्याला चांगलं बक्षीस प्रतिक्रिया द्यायची गरज नाही पण ते देतात. आज देखील 500 रुपयाचा पारितोषिक आणलाय. तो फरमाईश घेऊया आणि
गावकऱ्याने पुजलं, गावाने पुजलं आणि गावगावाला पोहोच दिलं 7 फेऱ्यांचं. आपण घातलं आणि अजून 15 दिवसानंतर या विश्वाचा मालक येणार आणि त्याला आपण घालणार. हा गावाचा गावदेव त्याला 17 मिनिट दिली विश्वाच्या मालकाला. काय नातं. आणि हा विषय जो गायला तुम्ही डोक्यावर घेतला फरमाईश आहे. नावगणाचं गोंगायचं आणि सुखान नांदायचं गावदेवाच्या हुकमान नात नव्यानं सांगायचं. भेट दिली ही गावदेवाला, भेट दिली ही गावदेवाला, तुला कोणता वाटायचं. लंबोदरा हे लंबोदरा करुणा करा हे लंबोदरा. कुलदेव मूलदेव पूजून सुरुवात दुर्वा फुल 5 फळ रुजून रुजवात. पान सुपारी विडा घेऊन आलो घरात. पदरा पुसते कारभारी चौरंगाच्या खुरात. समाज नेते श्री गजानन खरात माऊली यांच्याकडून फरमाईश आहे की मुंबई बाबा हायवेवरती गाणं घ्या आणि त्याच्यावर 500 रुपये. श्री गजानन खरात माऊली यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे चैतन्य भंडारे वणी चैतापूर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. सुरेश बावधने माऊली गाव पाबरे तुमचं नाव राहिलं माऊली कुणाचं नाव 501 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद बावधने माऊली. त्याचप्रमाणे नेताजी नगर धनगर समाज सेवा संघ घाटकोपर कामराज नगर शक्यतेचा देखील सामना आयोजित केला आहे या मंडळाने. 20 तारखेला आहे या 20/8/2025 सायंकाळी 6 वाजता या ठिकाणी सेजल पवार आणि किशोर सनस या ठिकाणी डबल बारे आहे. 200 रुपयाचे पारितोषिक आणि पैसा आलं. प्रियांश शिंदे दिव्यांश शिंदे सांग चल काय काय आणून गणा माझ्या बालपणी. अरे बापरे 100 रुपयाचं पारितोषिक आणि फरमाईश आहे घेतो पटापट. गणा गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी. हो गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी. कोसो मैल दूर चालूनी दगड धोते का वाट्या तुम्ही. त्या वाटेने
त्या वाटेनी माझ्या वडिलांनी आणलं तुला जवानी हो गळा माझ्या बालपणी होत्या वाटार वळणी. आणखी एक गाणं चार गाण्याच्या फरमाईश झाल्या तर या दोघांना आम्ही बोलायचं कधी पण लोकांचं प्रेम लोकांची मागणी पूर्ण केली पाहिजे कारण तुम्ही असाल तर आम्ही आहोत तुम्हाला काय आवडतंय ते दिलं पाहिजे. आता मला सांगा एका गणाला माझा गण आता 5वा बोल येतो त्याच्या आधी 4 फरमाईश पण चांगल्याला तुम्ही फरमाईश देता आपल्या कमरेच्या खालचं बोलून कुणाची आईबन काढून फरमाईश येणार नाही येणार म्हणून चांगले ते घ्यायला पाहिजे आणि चांगलं ते आमचं काम आहे ते घ्यायला पाहिजे आणि म्हणून आपण तुमच्या चरणाशी विचार हा किती आहे हित काही नाही बरं अगं देणारा आहे ना आपला लंबोदर कारभार करून सारी करतो मी सोया पण तर वर्षासारखं मातर सजू दे कर सांगतल काय काय आहे गणपतीला सांगतल काय काय आहे गणपतीला तुझा गौराईला आजच्या वारीचा गण घेतो. तुझे माझे तुझे सांगतो मी रोज सांगतो तुझला हो तुझे माझे तुझे सांगतो मी रोज सांगतो तुझला पुन्हा मग काय बोलावे तुझी अरुणा देवांतरीच्या या खाणा गुणा तारी मोरया तुझ्या साऱ्या गुणांना तान्या गोजीर पाखराना माझ्या बापा मोरया तारी मोरया गोजीर पाखराना माझ्या बापा मोरया. तुझे
आणि आता बोल वाईचा पाणी दे हो काय झालं मगाय खाली फरमाई माझा जोक घ्या जोक हे नंतर मग डबल्या ना असं तुम्ही YouTube वर पाठवू नका नंतर मला लोक म्हणतात काय झालं भक्ताचा जोक असं भगवंत मिसाळीला असतात लोक मला म्हणतात भक्तांची पुडीवर ठेवतो म्हणून तर मला भाव आणतो 100 रुपये ठेवतो हे वाचता का झाला सारखा गडबड आहे भावकीत कांदा नाही ना तर काय झालं हो झोपलं नाही ना काळू मला दिसत पण नाही काय झालं बसा वाटला पण तर अजून एक भक्ता काय गेलो होती ना सगळं पण हे पुढे जायचं नाही आपल्या बिघायला तर काय झालं बसला बघ संध्याकाळच्या 10 दिवसात लावलेली भात ही पद्धती रोपावर आल्या खत टाकलेली भात काळ भोर हिरवळ पण काळ भोर म्हणतात आपल्या आणि संध्याकाळची वेळ 6 वाजता दरवाजा पुढं मेन वट्टीवर बसलेला उभ्याकडे तोंड करून आणि बसला आपल्या समोर 4-5 जण आपल्या टेन्शन मध्ये पैसे ठेवून नारळ ठेवला अगरबत्ती लावली आपली पिंजर कुठं अंगारा लिंबा ठेवला आणि झालं सुरुवात झाला गेट टाकला 2 हात घातला आणि सुरुवात केला याला कुठं जाताना मला सांगू झाली सुरुवात आला 2-3 राऊंड फिरलं झाला गेट स्कॅन असं दाखवलं असतं मला माहिती आहे नाही झालं आणि कुठं एक डोळा उघडला तेवढ्यात तिथला समोर मळ्याना भात लावलेलं आणि शेजारच्या भावाचा आला बैलाने भात खायला लागला आता करू काय भात एवढं लावलेलं वाढलेलं आयत्याला बसवाय आलं नाही समोर आपला भात खातोय जीव कसा होईल तरी पण आपलं टेन्शन म्हणून ते आपलं 500 रुपये भेटतील भात काय बघू शकतो सुरू झालं हे आपलं पुढचं आपलं बघताय आता माझा भगत सांगेल भक्ताचा जीव खालवर भात तिकडं काय ना तरी पण घेतला जोर करून ते म्हणतो बघू काय भावाकडनं उतारी घे त्या भावाला सांगितलं आणि सुरुवात झालं आता झालं सुरू पण तो जीव राहिला असाच बाहेर गेला 2 मिनिटात आलो असाच हात घेऊन मागे पहिल्यांदा आपण आला बघेल नंतर लोकांना कळलं आम्हाला येड्यात काढला हा जर डबल्यानं घेऊन तो बाहेर जात तुम्ही तर आता गवळण हे माझे चमचमते बाई बोलणे का शास्त्रात लांबरे बोलना जसं तुम्ही जाल तसं जाता येता अगदी उद्यापासून शेंड्यापासून जाता येतं सरळ जाता येतं पण आज माझी चमचमती बाई सरळ गेलेली आहे आणि माझी जशी आत्मा आहे अरे तसा शिवाला तो आपला प्रमाण काय करा तर ह्याने काढले आणि हा खरा शिकवला प्रश्न विचारला आणि पैसा आलेला आहे वैष्णवी आखाडे स्वरा आखाडे समायला आखाडे 500 रुपयाचा पारितोषिक श्री पांडुरंग घोडे यांच्याकडून बारी खंतवा 100 रुपये उर्वर घोडे
धन्यवाद. जनार्जी वाघसाई देवी प्रतिष्ठान वावे सात पाने वावे सात पाने यांच्याकडून 100-300 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद. आणि पांडुरंग जानू ढेबे यांच्या स्मरणार्थ आकाश ढेबे, निहाल ढेबे, निर्भय ढेबे यांच्याकडून 100 रुपये. आणि शाहीर संतोष गुलाबी यांचे त्यांना एक विनंती आहे की एक गाणं त्यांनी गायला पाहिजे आणि कोण गावाला येणार की नाही फरमाईश आहे बोलते. तर माझे चमचमते वाईना, माझ्या शक्तीवाले वाईना, माझे काळेवाले लालवाले टोपीवाले वाईना प्रश्न विचारला की म्हणाले की कृष्ण गोकुळ सोडून का चाललेला. विविध भाग आहेत त्यांनी बाजूला सोडवले आणि ह्या मान्यवन करत नाही. संदीप बुवा माझी माहिती कोकणात बसली तर तुमच्या प्रश्नोत्तर लक्ष असावं रेकॉर्ड असा महादेव मोठा जती धर्म रक्षण कराया. ह्याच्यात सगळं आलं. पहिल्यांदा गोकुळ सोडलं मथुर येण्यासाठी, नंतर गोकुळ सोडलं महाभारत घडवण्यासाठी, श्रीकृष्णाचा अवतार आणि हे सगळं करण्यासाठी माये कसं सोडवलं हे बघायला. आणि फक्त तुम्ही मुक्का पोस्ट घाटकोपर छोटा बनवता तुमचं ढोबा तुम्हारे सामने खडा लांबो रे. आणि समजून मी आयडल म्हणायचं तरी चालू व्हायला. गेल्या वर्षी मला म्हणायचं हवं 2-3 वर्ष निसता माझा पिछा काढला नाही. मला म्हणता शक्ती तुझ्यातला म्हणता जॉनी लिव्हर आहे हे म्हणायचं. मग म्हणता शक्ती तुझ्यातला निळू फुले आहे. सगळं बोललो मी एकदाच बोललो. माझ्या खिशात 20 रुपयाचं बंडल आहे आणि संदीप मोरे बुवा शक्ती तुझ्यातले रानू मंडळ आणि निळू फुलेच वाढला. प्रेमान जायचं सारखं बघत त्याच्या लाईन मारली. धर्म रक्षण कराया असल दुष्टांना घडवाया. हरी सोडून या गोकुळा गेला मायेला सोडवाया. 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 धर्म रक्षण कराया धर्म रक्षण कराया असल दुष्टांना घडवाया. धर्म रक्षण कराया असल दुष्टांना घडवाया. हरी सोडून या गोकुळा गेला मायेला सोडवाया. 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 साहेब ज्या वेळेला आपली जन्म देणारी आई ज्या वेळेला आपल्या भावाच्या म्हणजे कोसाने ताब्यात होती मग पहिलं त्यांचं मर्दन केलं. पहिलं त्याला मारलं आणि आपल्या आईला म्हणजे आधी महिला सोडवली पहिल्यांदा. म्हणजे हे सगळ्या आल्या होत्या राक्षीचं रूप घेऊन काय घेऊन आणि मात्र गोकुळ पहिल्यांदा तेव्हा कृष्णाने सोडलं. आता आमची पारी शाही तुम्ही गौरवाने उत्तर द्यायचं की कृष्णाने मथुरा नगरी सोडली तेव्हा एका गाईनं कृष्णाची वाट रोवून धरली. एका गाईनं धरली वाट. त्या कृष्णाने त्या गाईला कोणतं वचन दिलं तेवढं तुम्ही सांगायचं आहे. आता कळलं. कैलासवासी योगेश जानकर यांच्या स्मरणार्थ तळे रंगवाडी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक घेण्यात. आपल्या शास्त्रात कोरणी नावाची गोष्ट होती. आयुष्यात गोष्ट खरी कोरणी होती चप्पल आयुष्यात कोरणी नावाची गोष्ट होती. 7 विषय बघी जरा गंमत तो त्या वाक्यात माता आहे ते पण अरे गवळण करणी अशी होती.
तुझ्या मारली ग हे हाती धरली ग तुझ्या मारली ग पिचकारी तोंडावर अशी धरली ग तुझ्या मारली ग पिचकारी तोंडावर प्रश्न अनेक वर्ष आमच्यावर आहे त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा आम्ही कायम प्रयत्न करतो पण गोवा काय मला नापास करतात आज परत मी परीक्षा देतोय गोवा लक्ष असतो मंगोदरी आणि विभीषण त्यांना एक पुत्ररत्नाचा लाभ झाला त्याचं नाव काय तर शाहीर आज पुन्हा एकदा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय तर त्याचं नाव मेघनंद त्याला धर्मरथ असे म्हणतात मेघनंद आणि त्याला धर्मरथ असे म्हणतात गोवा तुमच्या ज्या टिपा आहेत तुम्ही ज्या बाजू सोडवल्या आहेत त्या सोडवण्याचं उत्तर दिलं आहे आणि याच्या दरम्यान याच्या संदर्भात माझ्याकडे ग्रंथ उपलब्ध आहे तुम्ही मागितल्यास तो घेऊन ये मात्र तुम्ही उत्तर ते मान्य केलं तर आणि आज तरी मान्य करा प्रत्येक वेळेला आमच्या वास्तवाने किती अभ्यास करायचा तुम्ही अजून काहीतरी बाजू सोडवा काहीतरी
अजून आम्हाला त्याची टीप द्या किंवा बिभीषण तो रावणाचाच भाऊ आहे की दुसरा कोण खालच्या वाडीतला बिभीषण आहे की वरच्या वाडीतला बिभीषण कळू दे काहीतरी आम्हाला त्याचा बाजू द्या जेणेकरून आम्ही त्याचा अभ्यास करू तुमचा प्रश्न कोण नाही ठरवत पण काहीतरी बाजू सोडवा काहीतरी बाजू द्या आता माझा प्रश्न शेती करताना कमरेला आकडी कोणती बांधून तू नांगर धर म्हणजे तुला तुझ्या स्वतःच्या बैलांना तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला कोणी वर्गामध्ये तेवढं सांगायचं आमच्या प्रश्नाचं उत्तर भूमाता रहस्य कथा या ग्रंथात तुम्हाला मिळेल आता बघ तो बोलला तुमचा वाटा धुवा बोललो धुवा धुवा बोलवा या चल हटवा बाजूला चल हटवा बाजूला कुठली लावू शकली नाही चल हटवा बाजूला कुठली लावू शकली नाही पुन्हा वाट्याला जाऊ नको माझ्या हातात हाय पैती पुन्हा वाट्याला जाऊ नको माझ्या हातात हाय पैती त्याच्यात 2-4 मिनिटं जे फरमाईश आहे आपल्या संतोष कोल्हाटे बुवांना ते फरमाईश पूर्ण करतील गेल्या वर्षी त्यांचं गाणं गाजलेलं आहे मी सर्वांना विनंती करेन की संतोष कोल्हाटे ऑफिशियल या चॅनलवर जाऊन हे गाणं सर्च करा लाईक करा मी कधीच माझ्या गाण्याची कधी अशी लोकांना विनंती केली नाही पण आमच्या गुरुबंधूंसाठी मी करतोय ते गाणं आता ऐका फक्त मोठा ऐका आणि एक अंतर ऐका पूर्ण ऐका काय नो प्रॉब्लेम आपण म्हणलं गणपतीला उरला दिवस आठ काय म्हणतो पिंट्या तुझा शेत गणपतीला उरला दिवस आठ काय म्हणतो पिंट्या तुझा शेत भिक्षा सुट्टीचं झालं की नाही भिक्षा सुट्टीचं झालं की नाही यंदा गावाला येणार की नाही गणपतीला गावाला येणार की नाही यंदा गावाला येणार की नाही गणपतीला गावाला येणार की गणपतीला उरलं दिवस काय म्हणतो की त्या तुझा गावाला
रंग काय कामाच्या सविता सामोऱ्या माझ्या सविता सामोऱ्या अरे राजश्री माझं संधी पमोऱ्या पटापटे रंग रवींद्र वेल्या संधी पमोऱ्या पटापटे रंग रवींद्र वेल्या कोणाला विसरलो नाही कोणाला विसरलो नाही पल्लवी केशव खानवलकर या ताईकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर शाहिराने फार छान या मंडळावर गायलेलं आहे, फारच छान गायलं. तर मी प्रयत्न करतोय या ठिकाणी कैलासवासी भावेश शिंदे यांच्या स्मरणार्थ बेतांश ठेवे यांच्याकडून 200 रुपये आणि भावेश भावपूर्ण गीत गाणे हरकत नाही माऊली दुसऱ्या वर्गात 100 रुपये मिळतो मला आठवण आहे. हातात हातात हात देऊन साचा करायचा नाही कोणी नाद अरे हातात हात देऊन साचा करायचा नाही कोणी नाद अरे दावून नेती करून येते आपुलकीची साद सनगर गावाचे जय मल्हार सेवा संघ जिंदाबाद सनगर गावाचे जय मल्हार सेवा संघ जिंदाबाद कृष्णानंदकर मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडून 100 रुपयाचा आशीर्वाद दिले. धन्यवाद. उद्या ह्या श्रावण मासी हर्ष मासी या श्रावणात सणांची खैरात गणपती येण्याचे चाहूल नागपंचमी असो रंगपंचमी असो या सगळ्या गोष्टी आणि उद्या रक्षाबंधन बहिणीचं आणि भावाचं नातं आणखी दृढ करण्याचा हा सण उत्सव 2 दिवसापूर्वी मी कविता केली होती जी व्हायरल आहे ती तुमच्या करण्यासाठी होते. आपलेपणाची जागा हक्काची मोकळी नसावी रक्षाबंधनाच्या दिवसा
आपली राखी दिसावी आई नंतरची होते आई अशी बहीण असावी आई नंतरची होते आई अशी बहीण असावी आई नंतरची होते आई बहीण असावी आई नंतरची होते आई अशी बहीण असावी आपले पणाची जागा कशी मोकळी नसावी रक्षाबंधनाच्या दिवसात राखी दिसावी आई नंतरची होते आई अशी बहीण असावी आई नंतरची होते आई अशी बहीण असावी तुमचं काय माझं काय किंवा आपल्या संदेशचं काय या आमच्या संदेश थोडेच आपण कष्टातून आणली पोरं आपले हात फक्त आई वडिलांना ठाऊक आणि आपल्या भावंडांना ठाऊक आपल्या बहिणीला माहिती आहे की त्याचा भाऊ काय काय करायचा आणि त्या भावाला माहिती आहे माझ्या बाईनं माझ्या ताईनं माझ्या बहिणीनं कसे कसे दिवस काढले आणि म्हणून या ठिकाणी दीपक बाबा हंडे सन्माननीय आदरणीय माननीय दीपक बाबा हंडे माननीय नगरसेवक गेली 12 वर्षांपासून हे नगरसेवक आहेत जनसेवक आहेत लोकसेवक आहेत इथल्या वॉर्डची ते सेवा करत आहेत तर पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलेल्या आहेत जयमल्ला सेवा संघ धनगरवाडी यांच्याकडून आणि आमच्या पवित्र साधाकडून देखील सन्माननीय नगरसेवक माऊली तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा एक दिवस तुम्ही आमदार लवकर व्हावं मोहिनी संतोष धाणक प्रिया समीर धाणक यांच्याकडून 100 पारितोषिक आणि शाहीराने ज्याप्रमाणे बारी ठेवली त्याप्रमाणे आम्ही बारी केलेली आहे त्यांना उत्तर त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे प्रत्युत्तर केलेलं आहे फार सात्विक बारी केलेली आहे जरा तापवले आता दुसऱ्या बारी तापतील तर तापलं की आपण तापायला मोडा टेन्शन नॉट मैं आ रहा हूं मी पुन्हा येईल दुसऱ्या बारीला पुन्हा येईल धन्यवाद
Thank you.